नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब इन मोशन. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली मित्रांनो, सरकारी वकील कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई करता इथं पदं निघालेली आहे मित्रांनो. एकूण इथे 27 पदांसाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आपल्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणती कोणती पदं आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. ओके. तर संपूर्ण मध्ये ऐकून घ्यायची आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुकला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी आर आलेला आहे, इथे जी आर असणार आहे विधी व न्याय विभागाकडून. सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई या कार्यालयातील सरळ सेवा व पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या लघुलेखन उच्च श्रेणी 2 पदे, त्याच्यानंतर लघुलेखन निम्न श्रेणीची 8 पदे अशा व लिपिक टंकलेखनाची 17 पदे अशी एकूण 27 पदांची सेवा 2 वर्षांच्या कालावधीकरिता अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जी आधी घडेल त्या त्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. आता 27 पदे असणार मित्रांनो, जे ते 2 वर्षासाठी असतील किंवा जोपर्यंत परमनंट वॅकन्सी मध्ये इथं पदे भेटेल तोपर्यंत. ओके. महाराष्ट्र शासनाकडून जी आलेला विधी व न्याय विभागाकडून 30 जुलै 2025 चा लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो. ओके. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आपण जे काही जाणून घेणार आहोत. आता विधी व न्याय विभाग शासन निर्णय 27 नोव्हेंबर 2024 मध्ये 13 सरकारी वकील कार्यालयातील सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेले आहे मित्रांनो. त्यानुसार सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई या कार्यालयातील विविध संवर्गातील 117 नियमित पदे मंजूर असून गट संवर्गातील 41 पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई या कार्यालयाचे कामकाज माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याशी निगडीत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे न्यायालयांच्या कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते मित्रांनो. त्यामुळे सदर कार्यालयाने सरळ सेवा व पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या लघुलेखन निम्न श्रेणीची 2 पदे, लघुलेखन निम्न श्रेणीची 8 पदे असे लिपिक टंकलेखन 17 पदे असे एकूण 27 पदांची सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अथवा पदोन्नती नियमित उमेदवाराकडून उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबतचा प्रस्तावना संदर्भ क्रमांक 3 व 4 येथील पत्रामध्ये सादर केलेला होता मित्रांनो. ओके. आता सदर प्रस्तावना वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे व वित्त विभागाने सदर प्रस्ताव शासन निर्णय वित्त विभाग 9 जून 2017 मध्ये गठीत उपसमिती समोर सादर करण्यास मान्यता दिली. उपसमितीने 18 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या बैठकीत समितीचे सदर कार्यालयातील 27 नियमित पदांची सेवा 2 वर्षांच्या कालावधीकरिता अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. उपयुक्त पार्श्वभूमीवर उक्त 27 रिक्त पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्तावनेला मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधनात होती मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये आता त्या शासन निर्णय दिलेले आहे, जे की आपण जाणून घेणार आहोत. आता उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकिलांचे कार्यालय, अपील शाखा, उच्च न्यायालय मुंबई या कार्यालयातील सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील रिक्त असलेल्या लघुलेखन उच्च श्रेणी 2 पदे व लघुलेखन निम्न श्रेणीची 8 पदे, लिपिक टंकलेखनाची 17 पदे अशी एकूण 27 पदांची सेवा 2 वर्षाच्या कालावधीकरिता अथवा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीसाठी बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये दिलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील 27/4/2022 मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे कडून सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी कार्यालय प्रमुखांनी घ्यावी मित्रांनो. आता जे पद असणार मित्रांनो, लघुलेखन उच्च श्रेणी व निम्न श्रेणीचे यांचे ग्रॅज्युएशनवर असतात, टंकलेखनचे व ग्रॅज्युएटवर असतात. आता लघुलेखनसाठी आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग लागत असते आणि टंकलेखनसाठी इंग्लिश आणि मराठी टायपिंग लागत असते मित्रांनो. त्याचे कोणाचे टायपिंग सर्टिफिकेट झालेले असेल त्याची तो अप्लाय करू शकता. ज्यांचे कोणाचे झालेले नसेल त्यांच्यासाठी चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. ग्रुप सी बंपर भरती येणार आहे मित्रांनो लिपिक टंकलेखनाची. ओके. लिपिक पदाची. तर आपल्याला याचे कोर्स केलेला नसेल तर 6 महिन्याचा कोर्स करून घ्यायचा आहे आणि याची प्रॅक्टिस करायची मित्रांनो. ओके. जर कोणाला काही शंका वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आणि PSI भरतीचा पण अजून अपडेट आलेली नाही मित्रांनो, फक्त ESI स्टेजची आलेली आहे. ओके. तर लवकरच ग्रुप सीची पण भरती आणि PSI भरतीची अपडेट येईल मित्रांनो. ओके. जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो.
तर मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करायचं, व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची, व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे. चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. असा जॉब वरती आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक्यू.